आमच्या मागण्या मान्य खरीप हंगाम महिनाभरावर आलेला असतानाच राज्यभरातील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आलाय। राज्यभरातील 85,000हून अधिक व्यापारी यामध्ये सहभागी झाले आहेत। या बंदचं प्रमुख कारण आहे की गव्हर्नमेंट मान्यता दिलेल्या कंपन्याकडून आणि गव्हर्नमेंटने ज्या व्हरायटीला रजिस्ट्रेशन केलं सेंट्रल बिल्डिंग मध्ये म्हणा किंवा विद्यापीठामध्ये त्याच व्हरायटी आम्ही बिलामध्ये घेतो, आमच्या डिस्ट्रीब्युटरकडून घेतो, ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर घेतो, आम्ही रिटेलर ह्या नात्याने विकतो, आम्ही शेतकऱ्याला खाली पॅकमध्ये विकतो, पाक्यामध्ये विकतो। याचं सॅम्पल फेल गेलं याच्यामध्ये आम्हाला जिम्मेदार धरलं जातं, आमच्यावर कारवाई होतात। आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारो व्यापाऱ्यावर नागणिक कारवाई केल्यात, गव्हर्नमेंटने त्या सुद्धा मागे घेतल्या पाहिजे, कारण त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्याची कुठलीही कसलीही त्यांची चूक नाहीये। खत लिंकिंगचा सगळ्यात मोठा विषय आहे। कंपनी ज्यावेळेस आम्हाला 10 टन युरिया किंवा 10 टन DAP नावाचं खत देते, त्या खताबरोबर कमीत कमी 1 ते सव्वा लाख रुपयाचं इतर मटेरियल देते। इतर मटेरियल हे खराब आहे असं आम्ही कधी म्हणणार नाही, पण आम्हाला त्याची आज गरज नाही, आमच्या शेतकऱ्याला त्याची आज गरज नाही। आता सध्या कशाचा विषय आहे, आता सध्या पुढचा हंगाम आहे तो कापूस, बाजरी आणि इतर पिकाचा हंगाम आहे, त्याला लागणारी पिकं पाहिजे। आम्ही राज्यव्यापी बंद आहे। या बंद राज्यामध्ये 85,000 कृषी विक्रेते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। बीड जिल्ह्यामधील 5,000 कृषी विक्रेते हे ठामपणे एकजुटीने राज्याच्या पाठीमागे आहेत। प्रामुख्याने मागण्या आमच्या अशा आहेत की आमची सर्वात मोठी आज मागणी असेल तर ती लिंकिंग संदर्भात आहे। प्रशासनाला वेळोवेळी आम्ही मागणी करून आमची तक्रार करून कुठलीही प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही। माझे राज्य कृषी मंत्री भरणे मामा यांना विनंती आहे की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता आमच्या प्रामुख्याने ज्या लिंकिंगच्या मागण्या असतील, आमच्या सॅम्पल फेलचे मागण्या असतील, ज्या आमच्या मागण्यात आम्ही तुम्हाला आमच्या पत्राद्वारे कळवलेल्या आहेत, त्यावर भरणे मामांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करून आमच्या त्वरित मागण्या मान्य करावा, नसता पुढील येणाऱ्या संकटाला शेतकऱ्याचा खरीप हंगाम तोंडावर आहे। शेतकऱ्याची पिळवणूक करायची आमची बिलकुल इच्छा नाही। यामध्ये सर्वात खरंच जर त्रास होत असेल तर शेतकऱ्याला होतोय। कंपन्या 4 लोकांना हाताखाली धरून लिंकिंग करतात, ते 4 लोक किरकोळ विक्रेत्याला लिंकिंग करतात। किरकोळ विक्रेते काय करणार, किरकोळ विक्रेते शेतकऱ्यांना या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने भरडणारा प्रमुख व्यक्ती आहे तो आहे शेतकरी। शेतकऱ्याचा जर खरंच कळकळा असेल, शेतकऱ्या जसं पंतप्रधान मोदी महोदय म्हणतात शेतकऱ्याचे उत्पन्न डबल व्हायचे, डबल उत्पन्न हो, तुम्ही 4 कंपन्याच्या तोंड घाशी घालण्यासाठी आमच्या शेतकऱ्याचा तोंडातला घास घेताय। शेतकऱ्याला इतका मोठा खऱ्या अर्थाने या पूर्ण प्रक्रियेमध्ये भरडला जाणारा एकमेव व्यक्ती आहे तो शेतकरी। हे प्रशासन शेतकऱ्यासाठी काम करतंय का 4 कंपन्यांसाठी काम करतंय, हा आमच्या संघटनेचा त्यांना खूप प्रमुख असा प्रश्न आहे।